दिवसापासून रेग्युलरमध्ये आपल्या भागातील 100% MECBचे इंजिनियर यांच्याकडं नियमित पाठपुरावा केला। त्यानंतर घनसंगीला बसणारे पवारसाहेब यांच्याशी सुद्धा आपण पाठपुरावा केला आणि त्यांना विनंती केली की बाबा सिंगल फेज लाईट ही माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या बळीराजाला कुठं रात्री बेरात्री शेतात जावं लागतं, विहिरीवर जावं लागतं, आखाड्यावर जावं लागतं, आखाड्यावर राहावं लागतं आणि त्यावेळेला तिथं जनावराचा, हरणाचा, डुकराचा माझ्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये असा जो पुळका केला होता मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ती लाईट सिंगल फेज दिली होती। तर यांच्याकडे ती आत्तापर्यंत पुरली आणि आत्ता ते म्हणतात की बा आम्ही लाईट देऊ शकत नाही, प्रत्येक शेतकऱ्याने मीटर घ्यायचं आहे। मग माझं म्हणणं आहे बा प्रत्येक शेतकऱ्याने मीटर घ्यायचं, मीटर घेऊ शकतो शेतकरी, परंतु तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक शेतकऱ्याच्या एका गरीबात गरीब शेतकरी ज्याच्याकडे 1 हेक्टर जमीन असेल अशा शेतकऱ्याच्या शेतात सुद्धा 5 पोल रोवलेत। मग तुम्ही काय त्या 5 पोलचं भाडं देताय का? जर तुम्हाला सिंगल फेज लाईट ठेवता येत नसेल तर मग तुम्ही ती आत्तापर्यंत कशी ठेवता आली? म्हणजे राज्यकर्त्यांनी सांगितलं तर तुम्ही काही बी करू शकता आणि तुम्ही एसीत बसून तुम्हाला शेतकऱ्याच्या दुःखाच्या यातना कळत नाहीत। मग तुम्ही कधी शेतकऱ्याला 1000 रुपयाचं जर भाडं दिलं असतं किंवा तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडनं 3 फेज लाईनचं कोटेशन घेतो त्या कोटेशन घेतेवेळेस तुम्ही असं लेखी लिहिलं आहे का त्या बिलावर की आम्ही तुम्हाला 24 घंट्यातली 8च घंटे लाईट देऊ, बाकीचे घंटे तुम्हाला लाईट देणार नाही? आम्हाला जर तसं लिहिलं असतं तर आम्ही आमच्या बाकीच्या लाईटची व्यवस्था केली असती किंवा तुमच्याकडनं लाईट घेतली नसती। मुळात तर असा विषय आहे की MECB एवढा अन्याय सहन करते शेतकऱ्यावर, पण ती शेतकऱ्यामध्ये कुवत फक्त माझ्या बळीराजामध्येच आहे की ती सहन करू शकतो। रात्री बेरात्री आता लाईटचं पाणीच नाही आहे, परंतु हे म्हणतात की आमच्या लाईटवर लोड सेटिंग होतं आहे, अमकं होतं आहे, ढमकं होतं आहे। त्याच्यामुळं माझी प्रशासनाला तुमच्या चॅनलमार्फत तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला, या प्रश्नाला उत्तर देताना एकदम असं वाटतं की कुठंतरी तुम्ही पत्रकार असून तुम्हालासुद्धा या गोष्टीच्या वेदना व्हायला लागल्या। मग माननीय मुख्यमंत्री, आमदार, खासदार हे एसीत बसून काय झोपले का? MECBचे एवढे मोठमोठे इंजिनियर यांना एसीत बसून शेतकऱ्याचं दुःख दिसत नाही का? शेतकऱ्याला बळीराजाला तुम्ही बळीराजा म्हणता आणि त्याला साधा चिमणीचा लाईटसुद्धा देत नाही, त्याच्या शेतातून नेलेल्या पोलची लाईट आत्तापर्यंत सगळी फुकट वापरताला 1 रुपयाचा किराया देत नाही। हा मग माझ्या बळीराजावर अन्याय नाही का? एका पोलला मिनिमम 10 फूट 15 फूट जागा गुत्ती, एका डीपीला 1 गुंठा जागा गुत्ती, तर लहानात लहान शेतकऱ्याची तुम्ही कमीत कमी 1 गुंठा 1.5 गुंठा जागा वापरता। मग त्याची लाज नाही का वाटत की जेणेकरून त्या शेतकऱ्याला म्हणता की तुम्ही कोटेशन फाडा? आता कोटेशन फाडलं तर तुमच्याकडे लाईट पुरल आणि अशी सिंगल फेज लावायला लाईट द्यायला पुरणार नाही। हा धडधड या एसीत बसलेले लोक आणि राज्यकर्ते यांनी बळीराजावर चालवलेला अन्यायच आहे असं मी त्याला म्हणालो। आणि माझ्याकडे तरी मी एक छोटासा कार्यकर्ता, एक माजी सरपंच आहे राणीवचे गावचा, तर माझ्याकडं मिनिमम आत्तापर्यंत 1,500 ते 2,000 लोकांनी फोन केले आणि 1,500 ते 2,000 लोक विचारत आहेत की बा आता आम्हाला सिंगल फेजची लाईट का नाही? म्हणून हा मेसेज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो, आमदार खासदारापर्यंत पोहोचवतो। मी आज सकाळीसुद्धा 2 आमदाराला फोन लावले होते पण त्यांनी कुठं फोन उचलले नाही। या अगोदर 3 वेळेस जाऊन आमदार साहेबाच्या कानावर टाकलं आहे। आमदार साहेब म्हणले मी एसीला बोलतो, एसीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की माझ्या या बळीराजासाठी MECBच्या ज्या एसीत बसलेले मोठमोठे अधिकारी आहेत यांनी बळीराजावर केलेला जो अन्याय आहे तो थांबवण्यासाठी राज्यकर्त्यांनी त्याच्यात सहभाग घ्यावं व माझ्या बळीराजाला रात्री बेरात्री लाईट मिळाली पाहिजे याची व्यवस्था करावी एवढीच विनंती करतो। धन्यवाद।